तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे घेतलेत मी, ते वाटून घेऊया. विदाऊट पाणी टाकून वाटून घेऊया. थोडासा लसूण चेचून घ्यायचा. तेल तापत ठेवून घेऊया. ते हिंग टाकूया. आता मोहरी, जिरं आणि लसूण टाकून घेऊया. कांदा घालूया. टमॅटो, मीठ घालून घेऊया. आता कोथिंबीर टाकून घ्यायची. लाल मसाला, गरम मसाला मिक्स करून घ्यायचं. वाटण कांदा खोबऱ्याचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भिजत ठेवलेले शेंगदाणे पाणी टाकून घ्यायचं आणि याला 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचं. हलवायची भाजी अशी, नाही तर खाली करपते ना, म्हणून पाणी ऍड करते. त्यामध्ये मी आता तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, जे मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला. 2 मिनिटांमध्ये गॅस बंद करायची. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.